करू मग. तर बघा रे, पहिला प्रश्न काय दिसतोय तुम्हाला? पहिला प्रश्न बघा काय म्हणतोय की 3/4 3/4 ह्या अपूर्णांकामध्ये एकूण किती मिळवावेत? 3/4 ह्या अपूर्णांकामध्ये एकूण किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल. असा एकदम पहिला प्रश्न, प्रिलिम्सचा प्रश्न आहे. ओके, बघा या प्रश्नाला दोन प्रकारे तुम्हाला बघता येईल. एकदम साधं बघा, मी काय केलं, सपोज मी एखादी संख्या लिहिली. ह्या ठिकाणी लिहिलं मी की 10 मध्ये मी किती मिळवायचे, मी 10 मध्ये किती मिळवू जेणेकरून माझं उत्तर 15 आलं पाहिजे. मी जर का हा प्रश्न बघितला तर तुम्ही काय करणार की 10 मध्ये हा मिळवला म्हणजेच तुम्ही काय करता बघा, हा x कसा काढतो आपण, 15 मधून काय करतो, 10 वजा करतो, म्हणजेच काय रे 5 उत्तर येतं. म्हणजे काय, मला लॉजिकली कळतंय की 10 मध्ये 5 मिळवल्यावर 15 येतंय. पण हा 5 येतो कसा, आपण इथं 10 मध्ये जे मिळवायचे या 10 ला आपण 15 मधून वजा करून टाकतो. सेम तसंच ह्या ठिकाणी बघा, यांचं तेच म्हणणं आहे 3/4 ह्या अपूर्णांकात मी किती मिळवू जेणेकरून माझं उत्तर 4/3 येईल, जेणेकरून माझं उत्तर 4/3 येईल. मग तुम्हाला करायचं काय, ह्या 4/3 मधून बघा हा तिकडे जाऊन वजा करायचा आहे फक्त, म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी माझं उत्तर असणार. बघा मी ह्या अपूर्णांकातून हा वजा केला तर येणार उत्तर माझं फायनल उत्तर असेल. काय दिसतंय मग, काय उत्तर असणार, 4/3 मधून मला 3/4 वजा करायचा आहे. म्हणजे सरळ सरळ फक्त अपूर्णांकाची वजाबाकीवर पहिला प्रश्न आलाय तुम्हाला. तर वजाबाकी म्हणजे काय रे, अपूर्णांकाच्या बेरीज आणि वजाबाकीचा नियम काय, जो तुम्हाला आधी पण मी सांगितला. तर नियम काय सांगतो की अपूर्णांकाची वजाबाकी किंवा बेरीज कधी होईल, जेव्हा त्यांचा छेद समान असेल. ह्या ठिकाणी छेद समान आहे का, तर बेरीज होणार आहे का किंवा वजाबाकी होणार आहे का, नाही होणार. मग ती कशी करून घ्यायची, याला दोन पद्धती आहे. ठीक आहे, यांचे छेद समान करून घ्यायचे. छेद समान कसे करून घ्यायचे, याच्या दोन पद्धती आहे. बघा हे जर का छोटे छोटे अंक असले इझिली तुम्ही काय करू शकता, बघा सगळ्यात पहिले तिरकस गुणाकार करायचा. बरोबर, बघा ह्या 4 ने याला गुणायचं, पहिला गुणाकार आला. बरोबर, दुसरा ह्या 3 ने याला गुणायचं, हा दुसरा गुणाकार आला. त्यानंतर छेदांनी एकमेकाला गुणायचं, हा तिसरा गुणाकार आला. कळालं प्रत्येकाला? ही झाली तुमची पहिली मेथड, याला स्माइली फेस म्हटलं जातं. ओके, ही तुमची पहिली मेथड. ह्या मेथड मध्ये तुम्हाला जमणार आहे, आपण हीच मेथड वापरू. एखादा पुढचा प्रश्न आला त्यावेळेस मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगेल. ठीक आहे, काय येईल सांगा मग, 4×4 = वजा 3×9 भागिले तिसरा गुणाकार खालच्यांचा 4×12. हे तुमचं उत्तर असणार आहे. कळालं? 16तून 9 गेले किती उरले रे, 9 7 16, 7/12 याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे.